प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। कोरटकरला जेल होणार की बेल होणार याकडे लक्ष असेल। शिवरायांचा अपमान केल्या प्रकरणामध्ये कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे आणि आता त्याला पुन्हा जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष आहे। त्याबाबतचा निकाल आज समोर येणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, या सगळ्या संदर्भात आणखी काय तपशील देता येतील? काय नेमकं घडू शकतं, काय निकाल नेमका आज हाती येऊ शकतो असा अंदाज आहे? नक्कीच रिद्धी, राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीचा आदेश झालेला प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल होणार आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश बी कश्यप यांच्या समोर सोमवारी कोरटकरच्या अर्जावर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद झाला होता। आता आज या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। प्रशांत कोरटकर याला अटक झाल्यानंतर सुरुवातीला 3 दिवसांची पोलीस सुटी, त्यानंतर पुन्हा पोलीस सुटीमध्ये वाढ करून 2 दिवसांची पोलीस सुटी वाढवण्यात आली होती। त्यानंतर त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। या दरम्यान 3 वेळा प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती अर्ज ठेवण्यात आला होता, परंतु राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी संतप्त भावना असल्यामुळे प्रशांत कोरटकर याला जामीन देऊ नये, तसेच प्रशांत कोरटकर यांनी जे संशयितांची नावं सांगितली आहेत त्या संशयितांकडे तपास करावायचा असल्याने प्रशांत कोरटकर याला जामीन देऊ नये असे सरकार पक्ष आणि इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। त्यामुळे प्रशांत कोरटकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आली होती, परंतु सोमवारी प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज ठेवला होता। या अर्जावरती आज सुनावणी पार पडतीये। खरं तर प्रशांत कोरटकर यांनी जी संशयितांची नावे समोर आणली होती त्या संशयितांचा तपास देखील आता झालेला आहे। त्याच अनुषंगाने आज प्रशांत कोरटकर याला जामीन द्यावा असा युक्तिवाद प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग हे करतील, परंतु या अनुषंगाने अजून काही तपास शिल्लक आहे का, की इंद्रजित सावंत याच्याकडून आणखी काही पुरावे घ्यायचे आहेत का, या अनुषंगाने देखील प्रशांत कोरटकर याच्याकडून कोणते पुरावे घ्यायचे आहेत का, या अनुषंगाने देखील इंद्रजित सावंत यांचे वकील युक्तिवाद करू शकतात, तसेच सरकार पक्षाचे वकील देखील युक्तिवाद करू शकतात। त्यामुळे आजच्या निर्णयाकडे, आज जे न्यायालय प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरती निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर याला आज जामीन मिळतो की त्याची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीमध्ये केली जाते, हे देखील आज पाहणं औचित्याचं असणार आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।